घडामोडी. ठाणे रेल्वे स्थानक परिसरात काल मध्यरात्री एका सराफाच्या दुकानात दरोडा टाकण्यात आलाय. या दरोड्यामध्ये सुमारे 7 किलो दागिने चोरी झाल्याची प्राथमिक माहिती समोर येते. या प्रकरणी नौपाडा पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू आहे. ठाणे रेल्वे स्थानक परिसरात वामन मराठे सराफाचे दुकान आहे. मंगळवारी मध्यरात्री या सराफाच्या दुकानाचा लोखंडी शटर तोडून 2 दरोडेखोरांनी दुकानात प्रवेश केलाय. या दुकानातील सोन्याचे दागिने दरोडेखोरांनी चोरी केलेत. सुमारे 7 किलो वजनाचे दागिने असल्याची प्राथमिक माहिती समोर येत आहे. नौपाडा पोलीस आणि ठाणे गुन्हे अन्वेषण पथक घटनास्थळी दाखल झालेत. या प्रकरणी गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरू असून या घटनेचा अधिक तपास पोलीस करतायत. ठाणे परिवहन उपक्रमातील कायमस्वरूपी कामगारांना 80,000चे वेतन दिले जाते, पण त्यांच्या इतकेच काम करून आम्हाला 18 ते 19,000चे वेतन दिले जाते. त्यातही गेल्या 3 वर्षात वेतनवाढ झालेली नाही. वाढत्या महागाईमुळे सध्या स्थितीत मिळणारे वेतन तुटपुंजे ठरत असल्याने कुटुंबाचा उदरनिर्वाह करणे शक्य होत नाही. अशा व्यथा संप पुकारलेल्या ठाणे परिवहन उपक्रमातील कंत्राटी कर्मचाऱ्यांनी बोलताना व्यक्त केल्यात. ठाणे महापालिका परिवहन उपक्रमाच्या ताफ्यात एकूण 474 बसगाड्या आहेत. त्यापैकी 390 बसगाड्या प्रत्यक्षात प्रवासी वाहतुकीसाठी उपलब्ध होतात. त्यापैकी 240 बसगाड्या कंत्राटी पद्धतीने चालवण्यात येत असून या ठेकेदाराकडे बसगाड्यांच्या संचालनासाठी 550 वाहन चालक, 200 पुरुष वाहक, 150 महिला वाहक, 150 वाहन दुरुस्ती आणि सफाई कर्मचारी कार्यरत आहेत. या कामगारांच्या विविध मागण्या असून त्यात वेतनवाढ ही प्रमुख मागणी आहे. त्यासाठी गेले काही महिने ते संबंधित यंत्रणांकडे पाठपुरावा करीत आहेत. मात्र त्यावर कोणताच निर्णय होत नसल्यामुळे वाहकांनी आज पहाटेपासून संप पुकारला आहे. आम्हाला जेवढे वेतन मिळायला हवे तेवढे वेतन मिळत नाही. महागाई वाढत असून या तुलनेत मिळणारे वेतन तुटपुंजे आहे. कंपनीला वारंवार निवेदन देऊनही त्यांनी निर्णय घेतलेला नाही. त्यामुळे आम्ही सर्व कामगारांनी संप पुकारला आहे. आम्ही ठरवून दिलेल्या बस फेऱ्या पूर्ण केल्या नाही तर आम्हाला दंड आकारण्यात येतो, असे धडक कामगार संघटनेचे अध्यक्ष तानाजी कळंबे यांनी सांगितले. गेल्या 9 वर्षापासून कंत्राटी पद्धतीने काम करतायत. आतापर्यंत 15 ते 17 हजारांच्या वर कोणत्याही कामगारांना पगार मिळाला नाही. महागाईच्या काळात इतक्या कमी पगारात कुटुंबाचा रहाटा चालविणे कामगारांना शक्य होत नाही. 3 वर्षाची वेतनवाढही मिळाली नाही. आम्ही कायमस्वरूपी इतकेच काम करतो. त्यांना 80,000 पगार देण्यात येतो, तर आमच्यासारख्या 80,000 नको पण 35,000 इतके तरी वेतन द्या, असे वाहकचं म्हणणं आहे. सालाबादप्रमाणे यंदाही ग्रंथालयातर्फे साजरा होणारा वाचक दिन यावेळी ठाण्यात होत असून 23 ते 25 डिसेंबर ठाणेकरांना साहित्यिक मेजवानीचा आस्वाद घेता येणार आहे. ज्ञानपीठ प्राप्त लेखक डॉक्टर भालचंद्र नेमाडे यांची उपस्थिती हे विशेष आकर्षण असणार आहे. ग्रंथालयाचे विश्वस्त सुरेश हिंगालस्पूरकर यांनी या 3 दिवसीय उपक्रमाची माहिती पत्रकार परिषदेत दिली. मराठी ग्रंथ संग्रहालय आणि विराट सामाजिक सांस्कृतिक संस्था यांच्या संयुक्त विद्यमाने भरगच्च कार्यक्रमाचे आयोजन करण्यात आले, असे श्री हिंगालस्पूरकर यांनी सांगितले. यावेळी मराठी ग्रंथ संग्रहालयाचे अध्यक्ष विद्याधर ठाणेकर, ठाणे वैभवचे संपादक मिलिंद बल्लाळ, ग्रंथालयाचे संपादक अरुण जोशी, धनश्री धारप, चांगदेव काळे आदी यावेळी उपस्थित होते. सोमवारी 23 डिसेंबर रोजी सकाळी 10 वाजता या उपक्रमाची सुरुवात होणार आहे. यावेळी 3 हातनाक्याहून एक आणि ज्ञानसाधना महाविद्यालयापासून दुसरी अशा 2 ग्रंथदिंड्या निघणार आहेत. पुस्तकाचे जॅकेट अंगावर घालून ग्रंथदिंडीत सुमारे 200 जण सहभागी होणार आहेत. बाळासाहेब ठाकरे स्मारकात होणाऱ्या या उपक्रमात कला दालनामध्ये व्यंगचित्रकारांचे प्रदर्शन, साहित्यिकांची स्वभावचित्रे, सुलेखन प्रदर्शन, प्रात्यक्षिक अच्युत पालव, सिनेमा आणि हस्तकला अरुण पुराणिक, व्यंगचित्रे रोहन घुगे सादर करणार आहेत, अशी माहिती आयोजित पत्रकार परिषदेत देण्यात आली. महाराष्ट्रातील भगिनींना आधार देणारी राज्य शासनाची मुख्यमंत्री माझी लाडकी बहीण योजना. या योजनेअंतर्गत अल्प उत्पन्न गटातील 21 ते 65 वयोगटाच्या भगिनींना मिळणार दरमहा 1,500 रुपयांची मदत. अर्ज करण्यासाठी 31 ऑगस्ट 2024 पर्यंत मुदतवाढ. कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाख रुपयांपेक्षा कमी असलेल्या महिला पात्र. कुटुंबाकडे पिवळं किंवा केशरी रेशन कार्ड असल्यास उत्पन्नाचा दाखला आवश्यक नाही. पांढरं रेशन कार्ड असेल किंवा रेशन कार्ड नसेल तर कुटुंबाचं वार्षिक उत्पन्न 2.5 लाखांपेक्षा कमी असल्याचा दाखला आवश्यक. योजनेसाठीचा ऑनलाईन अर्ज नारी शक्ती दूत ॲपवरून किंवा पोर्टलवर भरता येईल.
ज्या भगिनींना ऑनलाईन अर्ज भरता येत नसेल त्यांच्यासाठी अंगणवाडी, ग्रामपंचायत, वॉर्ड ऑफिस, सेतू सुविधा केंद्रामध्ये किंवा आशाताई बचत गटाच्या CRP यांची मदत उपलब्ध. आता आपल्याला अभिमानाने म्हणता येईल, सुखी आणि सुरक्षित आहे माझी लाडकी बहीण. राबोडी पोलीस ठाण्याच्या हद्दीत 5 डिसेंबर रोजी फिर्यादी श्रीमती सुनीता सिल्वराज पिल्ले वय वर्ष 45 या उल्हासनगर 4 येथून मुंबईला जात असताना त्यांच्या गाडीचा पाठलाग करून नाशिक मुंबई हायवे मुंबई लेनवरील कॅडबरी जंक्शन जवळील ब्रिजच्या चढणीवर ठाणे येथे आले असता त्यांची कॅब कार अडवून त्यांना पुलिस और कस्टम पीछे से आ रहे हैं, आप गाडी रोको अशी बतावणी करून तसेच कॅब चालकाला आप गाडी बंद करे असे धमकावून कॅब थांबवून आरोपी इस्मानी फिर्यादीच्या डाव्या बाजूचा दरवाजा जबरदस्तीने उघडून फिर्यादी प्रतिकार करत असतानाही त्यांनी फिर्यादीच्या सीटवरील 2 बॅग त्यामध्ये 50,000 सौदी रियाल तसेच भारतीय चलनातील 1 लाख रुपये असे एकूण 12,29,000 रुपये जबरीने चोरून पळून गेले होते. याबाबत सदर महिलेने राबोडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला होता. सदरचा गुन्हा गंभीर स्वरूपाचा असल्याने वरिष्ठांची सदरचा गुन्हा उघडकीस आणण्याबाबत मार्गदर्शन करून सूचना दिल्या होत्या. त्यांच्या सूचनेप्रमाणे खंडणी विरोधी पथकांकडून व ठाणे गुन्हे शाखेमार्फत या गुन्ह्याचा समांतर तपास सुरू होता. या आरोपीचा कोणताही सुगावा नसताना ठाणे पोलिसांनी तांत्रिक विश्लेषणाच्या आधारे व गुप्त बातमीदारामार्फत पोलिसांनी महिला आरोपी नीता विष्णू मनोजा उर्फ भक्ती तसेच मोहित हिंदुजा वरुण होटवानी, रोहन रेडकर, स्वप्नील ससाणे तसेच विधी संघर्षित बालक अशा 6 आरोपींना पोलिसांनी अटक केले. पोलिसांनी त्यांची चौकशी केली असता या आरोपींनी गुन्ह्याची कबुली दिली असून पोलिसांनी त्यांच्याकडून गुन्ह्यामध्ये वापरण्यात आलेली कार तसेच चोरी करून घेऊन गेलेली रक्कम, 1 मोटरसायकल, 1 गावठी कट्टा व मोबाईल फोन असा 21,97,711 रुपये किमतीचा मुद्देमाल पोलिसांनी हस्तगत केला आहे. या घटनेचा अधिक तपास पोलीस करतायत. 14 डिसेंबर 2024 रोजी झालेल्या वर्षाअखेरच्या लोक अदालतीमध्ये न्यायालयात प्रलंबित असणारी 27,755 प्रकरणे निकाली काढून ठाणे जिल्हा अव्वल ठरला आहे. यात 30, 20 आणि 10 वर्ष जुनी प्रलंबित 1,037 प्रकरणे निकाली काढण्यात यश आलं आहे. प्रलंबित व दावा दाखल पूर्व एकूण 45,947 प्रकरणे निकाली काढण्यात आली असून त्यामध्ये 2,48,14,14,267 एवढ्या रकमेची तरतूद झाली आहे अशी माहिती ठाणे जिल्हा विधी सेवा प्राधिकरणाचे सचिव ईश्वर सूर्यवंशी यांनी दिले. या लोक अदालतीत एकूण 27,755 प्रलंबित प्रकरणे सामंजस्याने निघालीत. वर्षभरात असे एकूण 1,13,350 न्यायालयात प्रलंबित प्रकरणे निघालीत. ऑनलाईन व व्हॉट्सअपच्या मदतीने बहुतांश प्रकरणे तडजोडीने निघालीत. मोटार अपघात दाव्यापैकी एका प्रकरणामध्ये 1,12,58,000 रुपयांची तडजोड झाली असून ठाणे जिल्ह्यात मोटार अपघात दाव्याची एकूण 459 प्रकरणे तडजोडीने निघालीत आणि एकूण 34,04,37,640 रुपयांची तडजोड झाली. 1 कोटीपेक्षा जास्त नुकसान भरपाईच्या 2 प्रकरणाचा यात समावेश आहे. प्राधिकरणाद्वारे 76 प्रकरणे निघून एकूण तडजोडीची रक्कम 55,90,28,625 रुपये इतकी आहे. तर पुन्हा भेटू याच वेळी याच ठिकाणी. ठाणे दर्पण या वृत्तवाहिनीचे प्रसारण YouTube वर पाहायला विसरू नका.